सध्याची जीवनशैलीच अतिशय स्ट्रेसफुल, तणावयुक्त अशी झालेली आहे। त्यामुळे आपण तणावमुक्त होणं आणि त्यासाठी रोज थोडासा व्यायाम करणं या गोष्टी गरजेच्या आहेतच। पण आज शीतल आपल्याला काही खास असे व्यायाम प्रकार दाखवते ज्याच्या माध्यमातून स्ट्रेस मॅनेजमेंट करता येणं सहज शक्य आहे। हाय फ्रेंड्स, मी शीतल तुमचं गेट सेट गो मध्ये स्वागत करते। स्ट्रेस हो, काळजी आजकाल आपल्याला नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच काळजी असतात, मोठ्या काळज्या तर लांबच्याच राहिल्या। बट येस, जेव्हा हे स्ट्रेस किंवा काळजी येते तेव्हा आपल्या शरीराला कुठे ना कुठे ती इजा करत असते। सो ते न होण्याकरता किंवा स्ट्रेस तुम्ही कसा मॅनेज करू शकता किंवा स्ट्रेस हा आपण जर कमीत कमी घेतला तर तितकाच जास्तीत जास्त फायदा तुमच्या शरीराला होईल। आणि तोच फायदा म्हणजे बराच वेळेला कन्सीव्ह करताना आपल्याला पाहिजे असतो। हो, कन्सीव्ह करायचं म्हटलं की फर्स्ट स्ट्रेस असतो की मी कन्सीव्ह का करत नाही आहे, किंवा जर मला कन्सीव्ह करायचं असेल तर ती एन्झायटी असते स्ट्रेसची की ओ गॉड, मी आता हे सगळं कसं करेन। सो असं न करता तुम्ही तुमच्या बॉडीला जितकं काम कराल, जितके तुम्ही रेग्युलर योगा पोस्चर्स किंवा योगा एक्सरसाइज कराल, तुम्ही छान ब्रीदिंग एक्सरसाइज कराल। हो, तुम्ही आजकाल आपले 7 ते 8 प्रकारचे डिफरंट ब्रीदिंग एक्सरसाइज आहे। अनुलोम विलोम आहे, भस्त्रिका आहे, नॉर्मल इनहेल एक्झेलमध्येही व्हेरिएशन्स आहे जे तुम्हाला तुमचे ट्रेनर्स डेफिनेटली शिकवू शकतात। तुम्ही नॉर्मल ब्रीदिंग एक्सरसाइज जरी तुम्ही छान केल्या तर डेफिनेटली कन्सीव्ह करायला किंवा ही एन्झायटी कमी करायला त्याचा फायदा होईल। आज मी खूप छान एक्सरसाइज घेऊन आली आहे जेणेकरून तुमचं ब्लड फ्लो पेल्विक एरिया म्हणजे यूट्रस आणि ओव्हरीज या सगळ्यांमध्ये छान ब्लड फ्लो होईल, ब्लड सर्क्युलेशन वाढेल, त्याचबरोबरीने तुम्हाला कन्सीव्ह करायलाही कमीत कमी त्रास होईल। येस, फोल्ड युअर लेग्स, हाताचा सपोर्ट घ्यायचा आहे। मी फर्स्ट लेवल 1 दाखवते आहे, एल्बोजवर यायचं आहे आणि खाली जायचं आहे। होल्ड इट, जसे तुम्ही कम्फर्टेबल व्हाल एका पायाला, यू कॅन फोल्ड युअर अनदर लेग अँड जस्ट होल्ड आउट। जर तुम्ही दोन्ही पाय वर घेऊन कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही सिंगल लेग ठेवूनही करू शकता। नंतर स्विच युअर लेग, दुसरा पाय वर घ्यायचा आहे। स्लोली, दिस इज लेवल 1 अँड नाव कम ऑन युअर एल्बो अँड लिफ्ट युअर चेस्ट up। जितका जमेल तितका पाठीचा भाग वर लिफ्ट करायचा आहे। तुमचं पेल्विक, तुमचं पोट बाहेर यायला पाहिजे अँड होल्ड। स्लोली डाऊन, रिलॅक्स, एल्बोजवर यायचं आहे and down। Switch your leg, stretch, lift and hold। Push your pelvic up, पोट बाहेर करायचं आहे। Feel the stretch and slowly down। Relax, relax your leg, full body stretch। सो फ्रेंड्स, तुम्ही बघितलं, सिंपल मूव थोडीशी डिफिकल्ट करून आणि स्पेशली ते पोश्चर होल्ड करणं गरजेचं आहे। तुम्हाला हळूहळू तुमची इंटेन्सिटी वाढून, तुमच्या शरीराची ताकद वाढून जर तुम्ही ते होल्ड करण्याची ड्युरेशन वाढवलं तर डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा होईल। सो बेसिक एक्सरसाइज करून बघा आणि हळूहळू इंटेन्सिटी वाढवा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कसं वाटलं।